जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कार्टून AI स्टोरी व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवरून कशाप्रकारे बनवू शकतो यावरतीच आहे। म्हणजे व्हिडिओ पण आणि आवाज पण आपण AI वरून कशाप्रकारे बनवू शकतो ते आपल्या मोबाईल फोनवरून, यावरती आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। आणि त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन दाखवतो की AI स्टोरी व्हिडिओला व्ह्यूज किती प्रमाणात येतात आणि तुम्ही देखील तुमच्या यूट्यूब चॅनलला आणि तुमच्या इंस्टाग्रामवरती रील्स अपलोड करतात त्यावरती जर असे व्हिडिओज टाकले तर तुम्हाला मिलियन्समध्ये फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर देखील भेटणार आहेत। सो मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तर साईडला तुम्हाला जे आहे ते माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि हा एक यूट्यूब चॅनल आहे मून हिंदी ॲनिमेशन। तर व्ह्यूज बघू शकताय 57 लाख, 38 लाख, 4.9 करोड, 1.6 लाख, 2.3 लाख, म्हणजे लाखोंमध्ये मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत। आणि सबस्क्रायबर देखील यांचे जर बघितले तर 4.6 मिलियन सबस्क्रायबर आहेत। आणि मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्ही चॅनल बनवू शकता। फक्त 200 व्हिडिओ यांनी टाकून 4.5 मिलियन सबस्क्रायबर गेन केलेले आहेत। इंस्टाग्रामवरती तर असे मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात। आणि मित्रांनो, अशा चॅनलला स्पॉन्सरशिप सुद्धा जे आहे ते जास्त मिळतात आणि स्पॉन्सरशिपमधून पण तुम्ही अर्निंग करू शकता। यांच्या चॅनलला जॉईन बटन आहे, म्हणजे यांचा चॅनल मॉनिटाईज सुद्धा आहे। ठीक आहे, तर मित्रांनो बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ChatGPT ओपन करून घ्यायचं आहे। ChatGPT ओपन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्या गुगलवरून लॉग इन करायचं आहे। आता गुगलवरून लॉग इन केल्यानंतर यात जस्ट सिम्पली तुम्ही मराठी किंवा हिंदीमध्ये जर स्टोरी बनवणार असाल तर तुम्ही त्यानुसार प्रॉम्प्ट द्यायचं आहे। तर मी मराठीमध्ये बनवून दाखवतो, कारण आपला मराठी चॅनल आहे, तर मराठीमधून बनवून दाखवतो। सगळ्यात पहिल्यांदा मी इथं काय लिहितो, मला एक आजोबा आणि माकडाची गोष्ट लिहून द्या 30 सेकंदाच्या। ठीक आहे, तर हे मी सिम्पली हे प्रॉम्प्ट दिला एकदम मराठीमध्ये, आपल्याला जसा पाहिजे तसं आपण द्यायचं आहे। तर आपल्याला स्टोरी जी आहे ती लिहून देतील बघा। गावच्या कडेला एक आजोबा राहत होते, रोज ते झाडाखाली बसून केळी खात होते। एक दिवस खोडकड माकड आलं, आजोबांच्या हातातून केळी हिसकावून घेऊन पळालं। आजोबा रागवले नाहीत, हसत म्हणाले, अरे देवा, भूक लागली असेल। दुसऱ्या दिवशी माकड परत आलं, यावेळी केळी आजोबांच्या पायाशी ठेवली। आजोबा हसले, दयेला नेहमी दया परत मिळते। ठीक आहे, तर अजून थोडीशी छोटी करू आपण, म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवायला सोपं जाईल। तर अजून छोटी लिहा, असा सिम्पली मी प्रॉम्प्ट दिला याला। तर मित्रांनो, एकदम छोटी अशी आपली स्टोरी त्यांनी लिहून दिलेली। एक आजोबा झाडाखाली बसले होते, माकड आलं, केळी घेतली, आजोबा हसले, माकड परत थांबलं, परत पाहिलं आणि केळी अर्धी करून दिली, हसू मैत्री बनवते। ठीक आहे, असं एकदम छोटी लिहिलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही स्टोरी जी आहे ते तुम्हाला देईल। थोडीशी मोठी बनवा, मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते, त्यामुळे छोटी बनवलेली। ठीक आहे, तर यात आता आणखीन काय लिहायचं आहे, स्टोरी सीननुसार इमेज जनरेशन प्रॉम्प्ट द्या, अल्ट्रा रिअलिस्टिक। ठीक आहे, आपल्याला कार्टून टाईप नको आहे, तर अल्ट्रा रिअलिस्टिक पाहिजे। तर अल्ट्रा रिअलिस्टिक टाकल्यानंतर हे आपल्याला प्रॉम्प्ट देईल। तर इथं बघा, सीननुसार आपल्याला प्रॉम्प्ट जे आहे ते दिलेले आहेत। आजोबा झाडाखाली बसलेले आहेत किंवा असे सीन। तर त्याआधी आपण काय करूया, हे आपल्याला प्रॉम्प्ट देते तोपर्यंत आपण काय करूया, तर ही जी आपण स्टोरी घेतली होती, तर ह्या स्टोरीला आपण इथून कॉपी करूया। ठीक आहे, इथून स्टोरी मी ही कॉपी केली, म्हणजे फक्त जेवढं आपल्याला टेक्स्ट पाहिजे ते टेक्स्ट घेतले। आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे क्रोमवरती गेल्यानंतर इथून पुढे तुम्ही डिटेल्समध्ये बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय सर्च करायचं आहे, गुगल AI स्टुडिओ। ओके, गुगल AI स्टुडिओ आपण सर्च केल्यानंतर आपल्याला गुगल AI स्टुडिओ येईल आपल्यासमोर। AI स्टुडिओ आपण ओपन करायचं। AI स्टुडिओ ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं बघा तुम्ही, तर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येतील। तुम्हाला यात काहीसुद्धा समजणार नाही सुरुवातीला, पण थोडंसं खाली गेला तर इथं व्हॉट्स न्यू नावाचं एक ऑप्शन आहे। ठीक आहे, थोडंसं स्क्रोल करा याला। स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला ऑडिओ जनरेशनचा इथं आता बघा, इथं टर्न टेक्स्ट इनटू ऑडिओ विथ जेमिनी असं एक ऑप्शन भेटेल तुम्हाला। तर तुम्हाला सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। तर यावरती मी क्लिक केलेलं आहे। तर इथे क्लिक केल्यानंतर पण यात तुम्हाला बरंचसं कन्फ्युजन असेल, पण तुम्ही इथं साईडला जर एक ऑप्शन बघितला तर हा एक ऑप्शन दिसतोय, तर यावरती क्लिक करायचं तुम्हाला। यात तुम्हाला सिंगल प्लेयर ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली एक व्हॉइस नावाचा ऑप्शन दिसेल, तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हॉइस आहेत, ऐकून बघू शकता। What kind of problem could we solve? What's a skill you'd like to ठीक आहे, आता मी ओरस नावाचा सॉन्ग आवाज जो आहे तो घेतलेला आहे। त्यानंतर तुम्ही जस्ट जे आहे ते इथं
साईडला क्लिक करा. ओके, आणि इथं तुमचं टेक्स्ट जे आहे हे टेक्स्ट तुम्ही इथं पेस्ट करा. ओके, आणि रनवरती क्लिक करा. रनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा आवाज जो आहे तो काही सेकंदामध्येच बनून जो आहे तो तयार होईल. आता हा बनून तयार झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते ऐकू शकता कशा प्रकारे तयार झालेला आहे. तर मित्रांनो, आपला आवाज जो आहे तो तयार झालेला आहे. एकदा तुम्ही ऐकून घ्या. एक आजोबा झाडाखाली बसले होते. माकड आलं, केळी घेतली, आजोबा हसले. माकड थांबलं, परत पाहिलं आणि केळी अर्धी घरून दिली. हसू मैत्री बनवतं. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ही सॉन्ग जे आहे ते इथून 3 डॉटवरून डाउनलोडवरती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड म्हणजे तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता डाउनलोड हे झालेलं आहे. आता आपलं इथून पुढं काम चालू होतं आपला व्हिडिओ तयार करण्याचं. तर त्यासाठी आपण ChatGPTमध्ये जायचं आहे. आपल्याला स्टोरीच्या सीननुसार जे आहे त्यांनी प्रॉम्प्ट दिलेलं आहे. तर इथं मी कॉपी कोडवरती क्लिक करतो. ओके, किंवा डायरेक्ट हे आता इथं प्रॉम्प्ट असं आलेलं आहे. काही लोकांना टेक्स्टमध्ये येईल, तर कसंही येईल तुम्ही त्यावरून घेऊ शकता कॉपी करून. कॉपी केल्यानंतर सीन वाईज पहिला सीन आपण कॉपी केलेला आहे. आता यात तुम्हाला YT क्रिएट हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून ओपन करून तुमच्या मोबाईलवरून साइन इन करायचं आहे नवीन ईमेल आय डीने. आता ईमेल आय डीने साइन इन केल्यानंतर बऱ्याच लोकांना हे ऑप्शन दिसत नाहीत, तर ॲप्लिकेशन बंद करून परत चालू करा, तुम्हाला हे ऑप्शन दिसतील. आता जनरेट इमेज नावाचं ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जस्ट तो प्रॉम्प्ट पेस्ट करून जनरेटवरती क्लिक करायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला काही इमेजेस जे आहे ते जनरेट करून देईल आणि त्यातील तुम्हाला चांगला कुठला इमेज वाटतोय तो तुम्ही बघायचं आहे. आता मित्रांनो, तो बघू शकताय जनरेटिंग इमेज पडलेला आहे. काही सेकंदामध्ये एक 10-15 सेकंदात बघू शकताय आपल्याला आलेला आहे. आणि यात आपण बघूया एक रिअलिस्टिक इमेज जर बघितला तुम्ही तर हा आपल्याला 1 नंबरचा दिसतोय, ज्यात घरं वगैरे पण दिसतात. तर 1 नंबरचा आपण घेऊया. आता 1 नंबरचा इमेज घेतल्यानंतर थोडासा या क्लोजअप वाटत नाही, तर हा क्लोजअप वाटतोय मला 3 नंबरचा. तर 3 नंबरचा मी घेतलेला आहे आणि इथंच तुम्हाला खाली क्रिएट व्हिडिओ नावाचा ऑप्शन भेटेल. तर यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुमचा व्हिडिओ पण या ठिकाणी जनरेट होणार आहे त्या सीन पुरता. ठीक आहे, इथंच व्हिडिओ संपलेला नाही, तर बरेच लोक स्किप करून जातील. स्किप जर मित्रांनो केलं तुम्ही तर तुम्हाला शिकायला तर भेटणार नाही अजिबात काय. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे तो जनरेट होत आहे. तोपर्यंत व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, बघू शकताय आपला जो व्हिडिओ आहे तो रेडी झालेला आहे आणि इथं व्हिडिओ रेडी झाल्यानंतर इथं तुम्ही ट्राय अगेन करू शकता किंवा यूज व्हिडिओवरती जर तुम्ही क्लिक केलं तर हा व्हिडिओ इम्पोर्ट होईल आपल्या गॅलरीमध्ये. ठीक आहे, आता याचबरोबर इथं आपल्याला दुसरा सीन क्रिएट करायचा आहे. तर इथं प्लसवरती क्लिक करून इथं आपण दुसरा सीन जो आहे तो क्रिएट करणार आहे. तिथं जनरेट इमेजवरती परत एकदा क्लिक करायचं आहे आणि परत आपण ChatGPTमध्ये जायचं आहे आणि आपला दुसरा जो प्रॉम्प्ट आहे माकड केळी घेताना हा दुसरा प्रॉम्प्ट आपण ॲड करून घ्यायचा इथं. तर दुसरा प्रॉम्प्ट इथं मी पेस्ट करून जनरेटवरती क्लिक केल्यानंतर आपला परत एकदा इमेज जो आहे तो जनरेट होईल. आता इमेज जनरेट झाल्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं इमेजेसचा व्हिडिओ बनवायचा, तसं आपण इमेजेसचा व्हिडिओ बनवणार आहे. ओके, तर आता थोडा वेट करूया आपण. बघू शकता इथं माकड जो आहे तो केळी घेताना व्हिडिओ दिसेल. ठीक आहे, तर आता इथं माकड केळी घेताना आपण एक व्हिडिओ आहे तो बघूया. तर इथं माकड केळी घेताना हा 3 नंबरचा थोडासा चांगला दिसतोय. तर इथं क्रिएट व्हिडिओवरती क्लिक करून परत एकदा याचा जो आहे तो व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ठेवू आपण. सो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला समजलेलं आहे की सीन कशी क्रिएट करायची. आता मी पटकन जे आहे ते सगळे सीन क्रिएट करून घेतो. मित्रांनो, बाकीचे सीन जे आहे ते मी क्रिएट करून घेईनच. तोपर्यंत मी तुम्हाला आपला यूट्यूब मास्टर कोर्सबद्दल सांगतो. मित्रांनो, आपण बनवलेला आहे मराठीमधला सगळ्यात पहिला यूट्यूब कोर्स आणि मित्रांनो यामध्ये तुम्हाला यूट्यूबर होण्यासाठी जेवढ्या सगळ्या गोष्टी लागतात सगळ्या आपण या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. चॅनल बनवण्यापासून बँकमध्ये पेमेंट तुमचे येईपर्यंत जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या आपण या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत. सगळे नियम मॉनिटायझेशनचे असतील किंवा यूट्यूब चॅनलचे नियम असतील सगळे आपण या कोर्समध्ये सांगितलेले आहेत. सोबतच मित्रांनो या कोर्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप सपोर्ट देखील भेटतो, ज्याच्या मदतीने तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही शंका येत असतील यूट्यूबबद्दल तर त्या तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारू शकता. पर्सनली मी तिथं तुम्हाला उत्तर देत असतो. त्याचबरोबर मित्रांनो आपण झूम मीटिंग देखील महिन्यातून एकदा घेत असतो, त्यामध्ये देखील अशाच प्रकारच्या नवीन टेक्नॉलॉजी देखील आपण शिकवत असतो. सो मित्रांनो हा कोर्स नक्की घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आणि एक व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरवरती देखील मेसेज करून तुम्ही त्यावरून एन्क्वायरी करू शकता. कोर्सबद्दल माहिती घेऊन तिथून आपला कोर्स घेऊ शकता. अगदी थोड्या किमतीमध्ये हा कोर्स तुम्हाला बघायला भेटेल आणि इथून तुम्ही हा कोर्स घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच एक चांगल्या प्रकारे यूट्यूब करिअर सेट करू शकता आणि यूट्यूबवरून पैसे कमवू शकता. सो हा कोर्स मित्रांनो नक्की घ्या. मित्रांनो आपली जी स्टोरी होती त्यामध्ये 4 सीन होते आणि 4ही सीन आपण बनवलेले आहेत आणि एकदम छोटी स्टोरी असल्यामुळे इतकी प्रॉपर नाही बनली. पण तुम्ही जर थोडी मोठी घेतली 30 सेकंदापर्यंत आणि 4-5 सीन जर असतील तर त्यात आणखीन चांगली होईल. ठीक आहे, थोडंसं मी फास्ट बनवतोय त्यामुळे इतकं क्लिअर नाही केलं मी, बट ठीक आहे. तर या ठिकाणी आता काय करायचं, यामध्ये तुम्हाला आवाज पण दिलेला आहे. ठीक आहे, तर आता आवाज आपल्याला पहिल्यांदा याचा म्यूट करायचा आहे. तर इथं थोडंसं जर बघितलं तर इथं व्हॅल्यूम दिसेल. व्हॅल्यूमवरती क्लिक करून याचा आवाज म्यूट करा आणि अप्लाय टू ऑल करा, म्हणजे सगळ्या व्हिडिओचा आवाज जो आहे तो म्यूट होईल. एकदा मी ऐकून बघतो.
तर आपला आवाज म्यूट झालेला आहे. आता आपण काय करायचं या ठिकाणी थोडंसं खाली स्क्रोल करायचं, इथं साऊंड नावाचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आणि इथं खाली युअर म्युझिक नावाचं ऑप्शन दिसेल तर यावरती क्लिक करायचं. ॲक्सेस द्यायचा याला तुमच्या गॅलरीचा आणि तुम्ही जे आत्ता डाउनलोड केलेले असतील ते यात तुम्हाला शोधायचे आहेत. ठीक आहे, तर याचा आधी आपण नाव बघूया काय होतं डाउनलोड केलेलं. तर मित्रांनो बघू शकताय मी माकडाची गोष्ट असं रिनेम केलं फाईलमध्ये. इथं आपला आवाज आहे तो आलेला आहे आणि हा आपण ॲड करून घ्यायचा. आता आवाज ॲड केल्यानंतर आपण सीन वाईज ॲड करत जायचं आहे. एक आजोबा झाडाखाली बसले होते. माकड आलं. आता इथं झाडाखाली बसले होते हे दिसलेलं आहे. आता माकड आलं तर याच्या पुढचा आपण व्हिडिओ इथून कट करायचा आहे. ओके, तर याची आपल्याला काही गरज नाही. सो आपण इथून हा डिलीट करून टाकू. आता दुसरा सीन यात काय आहे बघूया आपण. बसले होते. माकड आलं. केळी घेतली. आजोबा हसले. आता आजोबा हसले. आजोबा हसले हा एक आपला सीन क्रिएट आहे. सो आपण आजोबा हसले हा इथं सीन ठेवूया. आजोबा हसले. आणि एक्स्ट्रा पार्ट इथून कट करू आपण पुढचा. माकड थांबलं. परत पाहिलं आणि केळी अर्धी घरून दिली. हसू मैत्री बनवतं. ठीक आहे, आता इथे एक्स्ट्रा पार्ट याचा व्हिडिओचा आहे तो आपण कट करूया आणि इथं व्हिडिओ आपला बघू शकता. एकदा मी प्ले करून दाखवतो. एक आजोबा झाडाखाली बसले होते. माकड आलं. केळी घेतली. आजोबा हसले. माकड थांबलं. परत पाहिलं आणि केळी अर्धी घरून दिली. हसू मैत्री बनवतं. ठीक आहे, आता आपला हा व्हिडिओ रेडी झालेला आहे. एकदम स्टोरी जर आणखीन चांगली असते तर आणखीन सीन आपले चांगले क्रिएट झाले असते. पण ठीक आहे, इथं आपण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलेलं तर याच्यापेक्षा पण तुम्ही चांगली बनवू शकता जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तसं. इथे एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं फ्रेम रेट 30 आहे. तिथं 60 पण ठेवू शकता. फाईल फॉर्मॅट तुम्ही MP4 ठेवा आणि रिझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 4K मध्येपर्यंत तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. बट ठीक आहे, 1080p मध्ये आपण एक्सपोर्ट करूया. अलाउवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यासाठी सुरुवात होईल. सो मित्रांनो अशा प्रकारे जे तुम्ही AI व्हिडिओ बनवून तुमच्या इन्स्टा आणि यूट्यूबवरती टाकू शकता. मित्रांनो आता नवीन नियमनुसार यूट्यूबच्या तुम्ही AI जनरेटेड व्हिडिओ जे आहे ते मॉनिटाईज करू शकत नाही. पण तुम्ही ट्राय करा, कारण बऱ्याच लोकांचे चॅनल मॉनिटाईज देखील होत आहेत आणि हे जास्त नाही 15 दिवसात तुमचं चॅनलचं वॉच टाईम म्हणजे जे 10 मिलियन व्ह्यूज आहेत ते कंप्लीट नक्की होतील आणि त्यातून तुम्ही अप्लाय करून बघा. जर झालं तर एकदम चांगली गोष्ट आहे, कारण हे YT जे यूट्यूबचं ॲप्लिकेशन आहे YT क्रिएट यावरून आपण बनवलेलं आहे. त्यामुळे माझ्या मते हे होऊ शकतं. तर तुम्ही एकदा ट्राय नक्की करून बघा. तर चॅनल जर तुमचा मॉनिटाईज झाला तर अगदी चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर हे जर तुम्ही इन्स्टा रील्सवरती टाकलं तर तिथून तुम्हाला चांगल्या प्रकारे इन्स्टावरती फॉलोअर्स वाढतील आणि तिथं तुम्हाला प्रमोशन देखील भेटून जाईल. त्यातून देखील तुम्ही पैसे कमवू शकता. सो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या यूट्यूब कोर्सची लिंक दिलेली मी परत एकदा सांगतो. यूट्यूब कोर्स आहे, AI व्हिडिओ बनवण्याचा कोर्स नाही. तर त्या यूट्यूब कोर्समध्ये खूप सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या शिकून तुम्ही यूट्यूबवरून लाखो रुपये कमवू देखील शकता. सो मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते हा आपला आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि आपला कोर्स देखील डिस्क्रिप्शनमध्ये घेऊन यूट्यूब करिअरची सुरुवात करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.